श्री, एक सांगू? सांग. जे तुझ्या मनाला जोडायचंय ते इगोमुळे तोडू नकोस. मी कधीच तोडलेलं नव्हतं. पण नोटीस तर तूच पाठवली होतीस ना? हो, पण सोडून ती गेली होती ना. त्याला कारण आहे श्री. साहेब आणि जान्हवीताई तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. हे काय चाललंय तुमचं? तुम्ही सगळे तिच्याच बाजूने आहात का? नाही, आम्ही सगळे तुम्ही दोघं बरोबर असावं या बाजूने आहोत श्री. हा, तुम्ही कधी एकत्र येताय ना याचीच वाट बघतोय आम्ही. मी नोटीस मागे घेऊन माझी इच्छा जाहीर केलेली आहे. आता सगळं तिच्या हातात. हो, जान्हवी सुद्धा तोडणारी मुलगी नाही, जोडणारी मुलगी आहे. एक निरोप सांगशील का माझा तिला? आता नक्की सांगेन. तिला म्हणावं, मनातून जात नाहीयेस ना तर मग तुला माझ्या आयुष्यातून जाण्याचा कुठलाही हक्क नाहीये. नाही जाणार ती. आणि तिच्या मनात असा विचार सुद्धा नव्हता आला कधी. साहेब, तुमच्या ग्रीन टीची वेळ झाली. मी ग्रीन टी घेऊन येतो. ग्रीन टी. तुझ्या ग्रीन टी वाल्या बहिणीला सांग, तिला म्हणावं, मला सोडण्याची 1000 कारणं तुझ्याकडे असतील ना तर माझ्याकडे परत येण्याचं एक मोठं कारणही आहे. माझं प्रेम आहे तिच्यावर. जगात इतर कोणीही करणार नाही ना इतकं प्रेम करतो मी तिच्यावर. सांग तिला माझा निरोप. आणि हा ग्रीन टी मी कुणासाठी पितोय, कुणाचं मन राखण्यासाठी पितोय हे माहित होतं मला. साहेब, म्हणजे तुम्हाला? नंदन, अरे तुझ्या बहिणीच्या लग्नाला आलो होतो मी. मुंबईत राहते ना ती. तिला 2 मुलं आहेत. भाऊबीजेला तुझी बहीण फराळ करून घरी आणून देते. हे तू विसरला असलास तरी मी विसरलो नाहीये. तू कुणाशी बोलतोयस? मी ग्रीन टी प्यावा ही इच्छा कोणाची आहे हे मला न कळण्या इतपत मी वेडा नाहीये. सांग तिला. तिला म्हणावं, तुला हवा म्हणूनच ग्रीन टी पितोय बरं का मी. मला आवडत नसला तरी. बोल नंदन. हॅलो जान्हवीताई. काय रे, काय झालंय? असा का तुझा आवाज येतोय? आपला पचका झाला जान्हवीताई. म्हणजे श्रीला कळलं? त्यांना आधीपासूनच माहित होतं. काय? हेच की आपण बोलतोय ते. म्हणजे माझ्या बहिणीला साहेब ओळखतात ना. माझी बहीण स्वतः साहेबांसाठी भाऊबीजेला फराळ घेऊन जाते. मी विसरलोच होतो. तुम्ही नेमक्या भाऊबीजेसाठी माहेरी गेला होता, त्यामुळे तुमची भेटच झाली नाही ना. आणि तुम्हाला माहित पण नाही माझ्या बहिणीला साहेब ओळखतात. आणि माझ्या बहिणीला काही प्रॉब्लेम आला ना तर ती आधी साहेबांना फोन करेल आणि मग मला. माझ्या लक्षातच नाही आलं. बाप रे नंदन, तू पण ना. सॉरी जान्हवीताई. पण मग आता काय? म्हणजे श्री चिडला का? नाही. मग काय म्हणाला काय तो? साहेब म्हणाले मला, तू बहीण म्हणून जिच्याशी बोलतोस ना त्या तुम्हीच आहात म्हणून. हा, साहेबांनी तुमच्यासाठी ग्रीन टी घ्यायला पण सुरुवात केली. आणि साहेब हे पण म्हणाले की तुझ्या बहिणीला एक निरोप सांग की तिच्याकडे मला सोडण्याचे हजारो कारण असतील, पण माझ्याकडे परत येण्याचं एक मोठं कारण आहे. माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. इतकं प्रेम की जगात कुणीच कुणावर करणार नाही. हॅलो जान्हवीताई. हा, ऐकतेय. साहेबांचं खूप प्रेम आहे तुमच्यावर. हॅलो ताई. हा, ऐकतेय. बोल ना. तुम्ही या आता परत. मला साहेबांची अवस्था पाहत नाही. नंदन. हा, ऐकतोय. हे बघ नंदन, आई आजींनी सगळं ठरवलंय
त्यांनी सांगितलंय तसंच वागणार आहोत. त्या आल्यानंतर आपण श्रीला सांगूया. हो हो. बरं ऐक, तोवर काहीच सांगू नकोस श्रीला. हा. आणि थँक्स. साहेबांना काय सांगू? काहीच सांगू नकोस. आता सगळं आई आजी आल्यानंतर. ठीक आहे, ठेवू मी आता. साहेबांना ग्रीन टी द्यायची वेळ झाली. बाय. हे घ्या. थँक्यू. काय बोलली सौम्या? सांगा ना. सारखं आपलं मुलगी छान आहे, मुलगी छान आहे एवढंच बोलताय तुम्ही. सांगा. अगं इंदू वहिनी, ती काय बोलली ह्याच्यापेक्षा ती कसं बोलली हे महत्वाचं आहे. अत्यंत सुसंस्कृतपणे, शांतपणे, आदराने, प्रेमाने आणि नावाप्रमाणेच सौम्य बोलत होती ती. हो की नाही ग? हो खरंच इंदू वहिनी, खूप आवडली आम्हाला ही सौम्या. प्रत्यक्षात दिसायला कशी आहे? सुंदर, नीट नेटकी, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशी वाटली ती सौम्या. नाही आणि परदेशी राहिलेली आहे, जग बघितलेली आहे. तिचा स्मार्टनेस दिसत होता तिच्या वागण्या बोलण्यात. हो, फक्त ती देवाचं व्यवस्थित करेल की नाही अशी शंका आली मला. म्हणजे आत्ताची हल्लीची मॉडर्न मुलगी आहे, आपण तशी अपेक्षा करायलाच नको. पण माझ्या आपलं मनात आलं, आता हिच्या तोंडात सतत इंग्रजी भाषा, कुठून स्तोत्र आणि श्लोक येणार आहेत तिला. ओनली इंग्लिश इन माउथ? हो म्हणजे ते तर आता गृहीत धरलंच पाहिजे आपल्याला. नो प्रॉब्लेम. आय ऑल्सो स्पीक इंग्लिश विथ हर टू. आय ऑल्सो वॉन्ट टू मीट सौम्या. अरे वा इंदू वहिनी, तिला नुसतं भेटण्याच्या कल्पनेने इंग्लिश सुधारलं तुझं. अगं पण आधी श्रीला तर भेटू दे तिला. हो, आधी श्रीला भेटू दे. किती छान चाललंय नी सगळं. आता शेवटापर्यंत असंच जाऊ दे. श्रीने आठवणीने सौम्याला भेटायची वेळ सांगितली तर त्यांचं जुळेल. तो विसरला तर त्यांचं जुळणार नाही. हे काय आता? तू मध्येच तुझ्या मनाचे खेळ सुरू करू नको हं? हे नाही ग, असंच असतं. संकेत मिळत असतात, फक्त आपण ते नीट घेऊ शकत नाही. असं काहीही नसतं. श्री जर भेटायची वेळ तिला द्यायला विसरला तर आपण त्याला आठवण करून देऊ. कळलं? कळलं? कळलं. तुम्हाला म्हणाला की तू मनातून जात नसशील तर आयुष्यातून जाण्याचा तुला काही एक हक्क नाहीये. ओ माय गॉड, ओ माय गॉड, असं म्हणाला तो? हाऊ रोमॅन्टिक. मनीष बघ, शिक काहीतरी तुझ्या बॉस कडून. तू मला कधी म्हटलंयस असं? तू कुठे मला सोडून गेलीयस? मी तुला सोडून गेले ना तर तुला आनंदच होईल, माहितीये मला. गीता, गीता जरा गप्प बसशील का? आपण जान्हवीशी महत्वाच्या विषयावर बोलतोय ना. जान्हवी, एवढं प्रेम कोणी कोणावर करत नाही. तू खूप लकी आहेस. नाहीतर हे बघ आमचं ध्यान. मला टोमणे मारून झाले असतील हा तर आपण जान्हवीशी एका महत्वाच्या विषयावर बोलूयात. थँक्यू. जान्हवी, मला असं वाटतं की तू परत तुझ्या घरी जावंस. जाणार तर मी आहेच ग. आणि तू म्हणालीस ते खरं आहे. खरंच खूप लकी आहे. मला श्री सारखा नवरा मिळालाय आणि आई आजींसारख्या माऊलीचा हात मिळालाय डोक्यावर. बरं जान्हवी, तू आता काय करायचं ठरवलंयस? आई आजीने ठरवलंय तसंच. मी श्रीला काय सांगू? ते मला माहित नाही, पण तू टाळणार आहे. जान्हवी अगं, हे बघ, हे सगळं आई आजींमुळे घडतंय. त्यामुळे आई आजी येईपर्यंत मी थांबणार आहे. अगं पण मग श्रीला सांगूयात का तसं? नाही, नको.
आई आजीने त्याला सरप्राईज द्यायचं ठरवलंय ना, मग ते सगळं तसंच राहू दे ना. बापरे, मग आता काय करायचं? मला जान्हवीचं म्हणणं पटतंय. असंच सांगण्यापेक्षा आई आजी म्हणतायत तसं ही गोष्ट 16 होऊन सांगितली तर आयुष्यभराची आठवण होऊन राहील ती. पण मग मी श्रीला काय सांगू? मला एवढ्या थापा मारतोस ना, एखादी थाप मार की बॉसला. झाला का परत तो माझा बॉस झाला? मनीष, आय एम सॉरी. ए नाही जान्हवी, अगं मी करेन मॅनेज, डोंट वरी. बरं मी निघू. बाय. बाय. बिचारी. खरं तर बिचारा श्री आहे. ती प्रेग्नेंट आहे मनीष. मग तुला नाही कळणार. हा. सगळं तुम्हाला कळतं ना, मला काहीच कळत नाही. बरोबर. तिला तिच्या घरी परत जायचंही आहे आणि जाताही येत नाहीये. हे मला कळतंय. पण तुला डिटेल मध्ये नाही कळणार. का नाही कळणार सांग? कारण तू पुरुष आहेस. मग काय? ए काय ते तर सांगा. आय नो सिक्रेट दॅट आय टेल यू. हा, बट यू कीप क्वाइट. हा चालेल, तुमच्याकडे सिक्रेट आहे? सांगा ना मग. टेल ना. आम्ही म्हणजे मी आणि सरू सौम्याला भेटलो. अगं बाई, काय सांगतेस काय? अरे खरंच? ओ सांगा ना बेबी वन सर, कशी आहे हो मुलगी? लाखात एक, अगदी लाखात एक मुलगी आहे. हो की नाही सरू? आहे खरी, पण आता शकून काय मिळतोय ते बघूया. परत सुरू झाला का तुझं हे? अगं खरंच येते. अगं कसला शकून, काय बोलतेस तू? अगं ताई, अत्यानंद महाराजांनी सांगितलंय, श्रीला सौम्याला भेटायचं लक्षात राहिलं नाही तर तो मोठा अपशकुन ठरेल, आणि त्याला लक्षात राहिलं तरच त्यांचं जुळेल. अरे काहीतरी बोलते ग, अजून डोकं ठिकाणावर नाही आलं हिचं. ताई, अत्यानंद महाराजांवर शंका घेऊ नका, सांगून ठेवत्या. श्रीला विसरू द्यायचंच नाही आपण. मग लक्षात ठेवण्याचा प्रश्न येतो कुठे? ए वहिनी, सांगा तुझ्या बहिणीला. शर्यू, दॅट इज सिक्रेट, अंडरस्टँडिंग ना? पण ना ह्यांना नाही आवडणार हे असलं काही. नो कॅन टेलिंग एनीबडी म्हणजे सिक्रेट. नो टेलिंग एनीबडी म्हणजे ह्यांना पण नाही सांगायचं? सरे बापरे. शरे, आधीच सांगितलं नाहीयेस ना? नाही बहुतेक. शरे, नाही 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 सांगितलंय, नाही सांगितलं. एवढ्या सांगूही नकोस, कळलं? हा ठीक आहे, ह्यांना सांगायचं नाहीये ना? ठीक आहे, काही झालं तरी ह्यांना सांगायचं नाहीये, ह्यांना सांगायचं नाहीये, ह्यांना सांगायचं नाहीये. एवढ्यात सांगूच नकोस. आई नाही येत नाही ते, त्यांना परत येऊ दे, त्यानंतर मग भाऊजींना सांगूया. उगाच गोंधळ नको. आईला ना मी सरप्राईजच देणार आहे. आई आली आणि तिला कळलं की श्री सौम्याला डेट करतोय, तर ती किती खुश होईल ना. 1 मिनिट 1 क्वेश्चन. आता काय? सौम्या गर्ल नो? हो म्हणजे काय? मग श्री तिला तारीख कसा काय करणार? अहो इंदू वहिनी, ती डेट नाही हो. डेट डेट डेटिंग. डेट म्हणजे भेटणं, कळलं? हा, वंस काल मला म्हणालात मीट म्हणजे भेटणं. रोज रोज काय बदलता हो तुम्ही? इंदू वहिनी, हा सौम्याचा शब्द आहे. ती मला म्हणाली श्री अँड आय विल बी डेटिंग फॉर अ व्हाईल. कळलं? नंतर या वाक्यातला एक एक शब्द सांगा. सांगते, पण आता हे महत्वाचं नाहीये. महत्वाचं काय आहे? आईला प्लेझेंट सरप्राईज देणं, हो की नाही? मग तुम्ही सगळ्या जणी मला याच्यात मदत करणार आहात. हा, काय मदत करणार आहात ना? हो 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 हो, करणार आहोत. गुड.
म्हणजे म्हणजे भाऊजींनी डिवोर्सची नोटीस मागे घेतली? हो, म्हणजे त्याने तसा अर्ज दिलाय. अगं बाई, खूप छान झालं. इतक्या देवानं नवस बोलले होते ते फळलेच म्हणायचे. तुला मनीषने हे सांगितलं? हो, तो तर असंही म्हणाला की तू बोल श्रीशी. ए तायडा, मला पण असं वाटतंय की तू बोल ना भाऊजींशी. बिचारे इतके दिवस. खरंच जानू, बोल ना मग तू. नाही, आता नको बाबा. आई आजीने मला थांबायला सांगितलंय ना, मग त्या येईपर्यंत मी थांबलं पाहिजे. अगं पण नुसतं बोलायला काय हरकत आहे? अरे, आमचं बोलणं नुसतं बोलणं नाही होणार, त्याच्या पुढे जाईल. अगं पण तेच तर हवंय ना आपल्याला सगळ्यांना. हो बाबा, पण आई आजी मला म्हणाल्यात सुख सगळ्यांना हवं असतं, पण त्याच्याकडे जाण्याचा मार्ग आपण आपला ठरवायचा असतो. आणि आई आजींनी आता आमच्या एकत्र येण्याची दिशा ठरवली आहे. मग जर आता ठरलंय तर मला नाही बदलायचं ते. मनीष अजून काही बोलला का ग? म्हणजे जावई बापू त्याला काही म्हणाले का? एकूणच असं काही बोलणं झालं का? तसं विशेष काही नाही, पण तो म्हणाला की नंदन त्याच्या बहिणीशी बोलतोय, म्हणजे तो माझ्याशी बोलतोय हे श्रीला माहिती होतं. आणि मनीषला काय म्हणाला माहितीये श्री? तो म्हणाला की तिला सांग, मला सोडून जाण्याची तुझ्याकडे 1000 कारणं असतील, पण माझ्याकडे परत येण्याचं एक खूप महत्वाचं कारण आहे. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. बाबा, मी म्हणाले होते ना तुम्हाला, श्री असं काही नाही करणार. माझा विश्वास आहे श्रीवर. कधीतरी असं होतं ना बाबा की आपल्याला वाटतं तसं नसतं, पण माझा विश्वास श्रीने खरा ठरवला. तिथेच तर नात्यांचा कस लागतो ना बाळा. माझं चुकलं. मी ना श्रीशी बोलायला हवं होतं, त्याच्यावर विश्वास दाखवायला हवा होता. त्याच्याशी बोलले असते ना, तसे फोन घेतले असते तर गोष्टी या थराला गेल्याच नसत्या. चुकलं, माझंच चुकलं. ते बघ, जे झालं ते झालं. त्याचा विचार करून आता उपयोग नाही. पण यापुढे आपल्याकडून अशा चुका होऊ द्यायच्या नाही, एवढं आपण लक्षात ठेवूया. दृष्टच लागली होती बघ तुमच्या संसाराला. आता तुमच्या दोघांची ना एकत्र नजर काढणार आहे मी. काय जी काही इडापिडा असू दे ती टळू दे. तो जरा गप्प राहा. तायडा, यार भाऊजींचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. मला खूप त्रास होतोय. कसला? असं वाटतं आता धावत जावं श्रीकडे आणि त्याला सांगून टाकावं की अरे आपलं बाळ वाढतंय माझ्या पोटात. अगं मग जा ना. ए चल, मी हवं तर सोडून येतो तुला. चल. आईजीने शब्द दिलाय, मी तो मोडायचा नाहीये मला. अगं पण त्यांच्या डोक्यात जे काही आहे ते तुमच्या भल्यासाठीच आहे ना. हो, म्हणूनच मला त्यांच्या पद्धतीने होऊ द्यायचंय सगळं. अगं हो तायडा, पण आता त्या इथे नाही आहेत ना, तर त्यांच्या परत येण्याची वाट पाहायची. पण मग मनीष आणि नंदन? नाही, मी सांगितलंय त्यांना की त्यांनी हे सगळं मला सांगितलंय हे श्रीला सांगू नका.
आई आजी येईपर्यंत मला धीर धरायलाच हवा. आमच्यात जर कम्युनिकेशन सुरू झालं ना तर माझा धीर सुटेल आणि मग आई आजींना दिलेला शब्द मला पाळता येणार नाही. मला तसं नाही होऊ द्यायचंय. आई आजींनी ठरवलंय ना, श्रीला हे सगळं कळणं हा एक सोहळा असायला हवा. मग मलाही तसंच वाटतंय. मला सगळं आई आजींचं ऐकायचंय आणि मुख्य म्हणजे ना आई आजी म्हणतील ना तसं मला आता वागायचंय. आपल्याला हवं, मला वाटलं तसं सगळं करून झालंय ना, त्याने काही नाही झालं. पण पाहिलं तुम्ही, आई आजी आल्या आणि कसं सगळं चांगलं व्हायला लागलंय. गोखले घराण्याचा आधारस्तंभ आहेत आई आजी. त्यांना खूप पॉझिटिव्ह आणि धोरणी आहेत. त्यांनी नक्कीच काहीतरी चांगलं ठरवलेलं असणार, पुढचा विचार केलेला असणार. त्यामुळे मला असं वाटतंय आता क्षणिक मोहानं बळी पडण्यापेक्षा ना आई आजींच्या स्ट्रॅटेजीने जाणं सगळ्यांच्या हिताचं असणार आहे आणि मी आता तेच करणार आहे. श्रीने माझ्यासाठी खूप पेशन्स दाखवलाय वेळोवेळी. आमचं एकत्र येणं, आमच्या बाळाची बातमी हा जर का मोठा सोहळा होणार असेल ना तर आता मला श्रीचा चेहरा तेव्हाच बघायचा आहे जेव्हा त्याला हे सगळं कळेल. आनंदाच्या सोहळ्यातून. आणि मी त्या क्षणाची वाट पाहणार आहे आता.